नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुमचे आपले मराठी मार्केट कट्टा ह्या चॅनलवर खूप स्वागत आहे. आपण मागच्या भागामध्ये कॅन्डलस्टिक किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न काय आहे हे पाहिले. आज आपण सिंगल कॅन्डलस्टिक काय आहे ते पाहणार आहोत. जनरली सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मार्केटचा ट्रेंड काय आहे, मार्केट मागचा ट्रेंड कसा होता, फ्युचरचा ट्रेंड कसा असणार आहे हा अंदाज लावण्यात मदत करतात. हे एक टेक्निकल अनालिसिसचा सर्वात प्रभावी असा एक प्रकार आहे. कॅन्डलस्टिक ह्या ऐतिहासिक सूचक मानल्या जाऊ शकतात, कारण कॅन्डलस्टिक आधीच घडलेल्या मार्केट ट्रेंडचा मागोवा घेऊन तयार केल्या जातात. परंतु तयार झालेल्या कॅन्डलस्टिक ह्या त्यातील ट्रेंड कसा असणार आहे यासाठी खूप उपयोगी ठरतात. या पॅटर्न मध्ये फक्त एक कॅन्डलस्टिक असते, ती बहुसंख्य वेळेस मार्केट रिव्हर्सल जाऊ शकते का हे सांगते, त्यामुळे हे फारच लोकप्रिय आहे. या व्हिडिओमध्ये आपण सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय आणि त्यातून ट्रेड पोझिशन कशी घ्यायची हे आपल्याला कळणार आहे. नावाप्रमाणे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक पॅटर्न आहे जो एकाच कॅन्डलस्टिक पासून तयार होतो आणि मार्केट ट्रेंड काय आहे हे सांगतो. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, त्यातील काही मुख्य पॅटर्न आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? पुढे जायच्या आधी आपल्या सगळ्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक, त्याबरोबर आपल्या ऑप्शन ट्रेडिंगच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तसेच आय बटन वर टाकते. तुम्ही तिथून सुद्धा ते पाहू शकता. तुम्हाला मी टाकत असलेले व्हिडिओ आवडत असतील तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लाईक बटनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना जे ऑप्शन ट्रेडिंग शिकत आहे, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांना जरूर शेअर करा. तर आज आपण आता चालू करतोय सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता हे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय? ज्या कॅन्डलस्टिक पॅटर्न साठी फक्त एक कॅन्डलस्टिक लागते त्यांना सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हणतात. मार्केट ट्रेंड व मार्केट मधील प्राइसची जी उलथापालथ होते ती समजून घेण्यासाठी टेक्निकल अनालिसिस मध्ये सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न खूप महत्वाचे आहे. हे झालं सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय. ह्या पॅटर्नचे काही टाईप येतात, प्रकार येतात, जसे की डोजी, फ्लाय डोजी, ग्रेवस्टोन डोजी, लॉंग लेग डोजी, मारुबोज, हॅमर, हँगरमॅन, शूटिंग स्टार, इन्व्हर्टेड हॅमर आणि स्पिनिंग टॉप असे हे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नचे प्रकार आहे. इथं आज आपण हे जे पॅटर्नची आता लिस्ट पाहिली आहे ते एक एक करून थोडक्यात पाहणार आहोत. आता पहिला जो प्रकार येतोय तो आहे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. डोजी हा एक सर्वात महत्वाचा रिव्हर्सल पॅटर्न आहे. हे स्पिनिंग टॉप सारखं आहे. कारण का माहित आहे का? इथे फरक असा आहे की डोजीला बॉडी नाही. इथे जी स्टॉकची ओपन आणि क्लोज प्राइस आहे ती जवळजवळ समान आहे. डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न स्टॉक बद्दल महत्वाची माहिती आपल्याला सांग आणि ट्रेडिंग बद्दलचे निर्णय घेण्यासाठीही आपल्याला मदत करतो. पण मगाशीच पाहिले की स्टॉकची ओपन आणि क्लोज किमतीमध्ये इथे फरक नसतो. जर तुम्हाला स्टॉकच्या कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये काही डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसले तर याचा अर्थ असा होतो की मार्केट कन्फ्युज आहे आणि ते दोन्ही बाजूंनी बदलू शकते. परंतु जर एखाद्या ट्रेडरने या पॅटर्नचे बारकाई निरीक्षण केले आणि समजून घेतले तर तो याचा फायदा डेफिनेटली घेऊ शकतो आणि नफा मिळवू शकतो. बेसिकली जेव्हा बायर आणि सेलर आपापसात शेअरची किंमत नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा डोजी तयार होतो. दोघेही सारखेच प्रयत्न करतात. शेअरची किंमत त्यावेळेस चढते किंवा खाली जाते, म्हणून ह्या पॅटर्नला दिशाहीन कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हणतात. दुसरा पॅटर्न हा म्हणजे ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा एक डोजीचाच कॅन्डलस्टिक पॅटर्नचा प्रकार आहे. हा पॅटर्न तयार होतो तेव्हा ओपनिंग आणि क्लोजिंग प्राइस ह्या हाय असतात, त्यामध्ये लोअर शॅडो ही लॉंग असते. हा पॅटर्न जेव्हा तयार होतो त्यावेळेस शक्यतो बुलिश रिव्हर्सल होण्याचे प्रमाण हे जास्त. तिसऱ्या पॅटर्न कडे जाऊया. ग्रेवस्टोन डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा पण एक डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्नचाच प्रकार आहे मित्रांनो. हा जो कॅन्डल पॅटर्न हा बिअरिशचे प्रतीक आहे. हा पॅटर्न तयार होतो तेव्हा ओपनिंग आणि क्लोजिंगची जी प्राइस असतात ह्या लो असतात, त्यामध्ये अप्पर शॅडो ही लॉंग असते, म्हणजेच निगेटिव्हिटीचं प्रमाण इथे जास्त असते. हा पॅटर्न जेव्हा तयार होतो त्यावेळेस शक्यतो बेरिश रिव्हर्सल होण्याचे प्रमाण हे खूप जास्त असते. चौथा पॅटर्न आता पुढचा लॉंग लेग डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा सुद्धा एक डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्नचा एक प्रकार आहे. डाऊन ट्रेंड नंतर दिसणारा एक लॉंग लेग डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न कदाचित तेजीचा उलटा असू शकतो आणि जर तो अप ट्रेंड नंतर दिसला तर मंदीचा उलटा असू शकतो. हे एक डोजी आहे, त्यामध्ये अपर व लोअर दोन्ही शॅडो ह्या लॉंग असतात. मग इथे ह्या काय इंडिकेट करतात तर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी ही जास्त आहे असे इंडिकेट करतात. ओके, त्यानंतर आपण कॅन्डलस्टिकचा दुसरा एक प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे मारुबोजू कॅन्डलस्टिक पॅटर्न. जपानी भाषेत मारुबोजू म्हणजे काय तर टक्कल, म्हणून मारुबोजू कॅन्डलस्टिकचा मुख्य भाग हा आणि त्याला अप्पर आणि लोअर ह्या दोन्ही शॅडो असतात. ह्या चार्ट पॅटर्नचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे बुलिश
मारुबोजू आणि दुसरा बेरिश मारुबोजू. कॅन्डलस्टिक चार्टच्या मध्यभागी कुठेही दिसू शकते, म्हणजे आधीचा ट्रेंड काय चालू आहे याचा ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवर काहीही फरक पडत नाही मित्रांनो. बुलिश मारुबोजू नावाप्रमाणेच एक बुलिशचा प्रकार आहे जो आपल्याला बाजारातील स्टॉकची अंदाधुंद खरेदी दर्शवतो. जेव्हा हा पॅटर्न तयार होतो तेव्हा मार्केट वर जाण्याची शक्यता वाढते. या पॅटर्नला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हणतात. असं म्हटलं जातं की यानंतर बाजार तेजीच्या दिशेने जाईल आणि बेसिकली मंदीमध्ये हा पॅटर्न तयार होतो आणि त्यानंतर स्टॉकची किंवा शेअरची किंमत ही उलट आणि वरच्या दिशेने वळते. डाऊन ट्रेंडच्या शेवटी एक बुलिश मारुबोजू तयार झाला म्हणजे उलट होणे. त्यावेळेस सावधगिरी आपण बाळगली पाहिजे, कारण अप ट्रेंडच्या शेवटी बुलिश मारुबोजू म्हणजे अप ट्रेंड चालू राहणे असा अर्थ असू शकतो. बेरिश मारुबोजू मध्ये आपण आता काय पाहतो, डेफिनेटली याच्या अगदीच उलट आहे. ओपन आणि हाय सेम असतात आणि त्याचप्रमाणे लो आणि क्लोज पण सेम असतात. हा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न बुलिश मारुबोजूच्या विरुद्ध असतो, कारण यामध्ये एक मंदीचा शब्द आहे. यावरनं तुम्ही समजूच शकता की तो तयार झाल्यानंतर मार्केट घसरू शकते. त्यावेळेस मार्केट सरळ खाली घसरायला लागते आणि मंदीचे असते. त्यानंतर ते शक्यतो वर येत नाही, इथे ते लोअरलाच क्लोज होते आणि बिअरिश मारुबोजूचा पॅटर्न तयार होतो. हा ट्रेंड रिव्हर्सल साठी ओळखला जातो. या पॅटर्न मध्ये सेलिंग प्रेशर जास्त असते. अप ट्रेंडच्या शेवटी एक बेरिश मारुबोजू म्हणजे अप ट्रेंडच्या बरोबर उलट म्हणजे डाऊन ट्रेंड असणं असा याचा अर्थ असू शकतो. यानंतरचा पुढचा कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आहे तो हॅमर. हॅमर खूप महत्वाचा आहे मित्रांनो. हॅमर मध्ये काय होतं, जेव्हा कॅन्डलस्टिक मध्ये लोअर साइडला लॉंग शेडो असते आणि वरच्या बाजूला खूप लहान बॉडी तयार होते तेव्हा त्याला हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. ह्या कॅन्डलस्टिक मध्ये एकतर अप्पर शॅडो नसते किंवा असली तरी ती खूप लहान असते. हा ट्रेंड रिव्हर्सलच पॅटर्न आहे. हे डाऊन ट्रेंडला अप ट्रेंड मध्ये बदलते. हे चार्टच्या तळाशी आपल्याला दिसते. जर याची पुढची कॅन्डल लोअर पार्ट तोडत असेल तर ती हॅमर कॅन्डलस्टिक मानली जात नाही मित्रांनो. जेव्हा एखादा शेअर किंवा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये ट्रेडिंग करत असतो तेव्हा हा पॅटर्न जनरली तयार होतो. या पॅटर्नचा अर्थ असा आहे की मंदीचा टप्पा आता संपला आहे आणि तेजीचा टप्पा मे बी चालू होणार आहे असा याचा अर्थ आहे. या पॅटर्नच्या या तेजीचा सिग्नलचा फायदा घेत ट्रेडर ट्रेडिंग करतात आणि नफा कमवतात. हा एक बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे जो जनरली डाऊन ट्रेंडच्या जवळ दिसतो. हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये शक्यतो सेलिंग प्रेशर असूनही शेवटी बायर हा नियंत्रण मिळवतो आणि प्राइस वाढवण्यास भाग पडतो. हॅमर कॅन्डल बॉडी ही एक तर बेरिश किंवा बुलिश अशी कोणतीही असू शकते, पण जर बुलिश असेल तर तो एक मजबूत सिग्नल मानला जातो मित्रांनो. आता पुढचा कॅन्डलस्टिकचा प्रकार तो आहे हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा हॅमर सारखाच दिसतो. इथे फरक इतकाच आहे की तो अप ट्रेंडच्या वरती असतो आणि संभाव्य मंदी जाण्याचा तो संकेत देतो. हॅमर प्रमाणेच हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न शक्यतो सेलिंग प्रेशर असूनही बायर नियंत्रण इथे मिळवतोच आणि प्राइस वाढवण्यास सुद्धा इथे मदत करतो. हा पॅटर्न ह्या हॅमर कॅन्डलस्टिकच्या आकाराच्या असतात, परंतु कॅन्डलच्या बॉडीवर एक लहान शॅडो असते. हे अप ट्रेंडला डाऊन ट्रेंड मध्ये बदलण्याचं काम करतो. जर हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न नंतर एक लाल कॅन्डल तयार झाली आणि ती जर हँगिंग मॅन कॅन्डलचा हाय तोडत असेल तर हा पॅटर्न तयार होणार आहे असं समजायचं. ह्या पॅटर्न मध्ये स्टॉप लॉस हा हँगिंग मॅन कॅन्डलच्या हायवर ठेवला जातो बेसिकली. ओके, आता पुढचा पॅटर्न कुठला आहे मित्रांनो, तर शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न. ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये शॅडो ही वरच्या दिशेने तयार होते. शॅडो लॉंग असते. हे अप ट्रेंडला डाऊन ट्रेंड मध्ये रूपांतरित करण्याचे काम करते. अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड ओळखण्यासाठी इथे कमीत कमी आपल्याला 20 ते 25 कॅन्डल पाहिल्या जातात किंवा पाहाव्या लागतात. जर या शूटिंग स्टार कॅन्डल मागे एखादी बेरिश कॅन्डल असेल जी शूटिंग स्टार कॅन्डलची हाय मोडत नसेल तर निश्चितपणे तिथे डाऊन ट्रेंड होऊ शकतो. शूटिंग स्टार लाल किंवा हिरव्या अशा कोणत्याही रंगाचा असू शकतो. शूटिंग स्टार कॅन्डल मध्ये बॉडीच्या नंतर शॅडो असू शकतो, परंतु ती बॉडीपेक्षा मोठी नसावी. जर शूटिंग स्टार कॅन्डल मध्ये बॉडी नंतरची शॅडो बॉडीपेक्षा मोठी असेल तर ती शूटिंग स्टार कॅन्डल मानली जात नाही. हा पॅटर्न अप ट्रेंड मध्ये फिरणाऱ्या स्टॉकच्या वरती तयार होतो. हा पॅटर्न तयार झाल्यानंतर मंदीचा काळ सुरू झाल्याचं मानलं जातं. त्याचा आकार हा उलट्या हॅमरच्या कॅन्डल सारखा असतो. फरक इतकाच आहे की इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल डाऊन ट्रेंडच्या तळाशी तयार होतो आणि शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न हे अप ट्रेंडच्या शीर्षस्थानी म्हणजे वरती तयार होतो. राईट, पुढचा जो प्रकार आहे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मधला तो म्हणजे इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिकचा आकार अगदी उलट्या हॅमर कॅन्डल सारखा असतो, म्हणूनच तिला इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल म्हणतात. जेव्हा कॅन्डल डाऊन ट्रेंड मध्ये फिरणाऱ्या स्टॉकच्या बॉटमला तयार होते तेव्हा त्याला इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न असे म्हणतात. इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न डाऊन ट्रेंड मध्ये फिरणाऱ्या स्टॉकला अप ट्रेंड मध्ये बदलण्याचे संकेत देतात. एक ट्रेडर म्हणून या सिग्नलचा फायदा घेऊन जो ट्रेडिंग करतो त्याला प्रचंड नफा होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा एखाद्या शेअरची किंमत मार्केटमध्ये घसरते म्हणजेच काय होते, मार्केट हा डाऊन ट्रेंड मध्ये असतो आणि कोणत्याही सपोर्ट किंवा डिमांडच्या
जवळ आल्यावर ज्यावेळेस प्राइस वाढते आणि परत ओपनिंग प्राइस जवळ आल्यावर तो बंद होतो, तेव्हा इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न जनरली तयार होतं. तर इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न तयार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होतं ते म्हणजे ट्रेडरला किंमत जास्त होईल की कमी होईल याची कल्पना आहे. खूप जास्त म्हणजे प्रदीर्घ कालावधीनंतर इन्व्हर्टेड हॅमर तयार होणं म्हणजे मार्केटमध्ये बुलिशनेस आहे, त्यामुळे दिवसभरात किमती खाली जाण्यास थोड्याशा कचरतात, म्हणजे खाली जाण्यास थोड्याशा नकार देतात, त्या परत येतात वर. ओके, तर याला इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल स्टिक पॅटर्न म्हणतात. आता पुढचा कॅन्डल स्टिकचा पॅटर्न आहे तो म्हणजे स्पिनिंग टॉप. स्पिनिंग टॉप कॅन्डल स्टिक पॅटर्न हा नावाप्रमाणेच तो टॉप स्पिन सारखा दिसतो, पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे या कॅन्डल स्टिक मध्ये लहान छोटी अशी वास्तविक बॉडी आणि जवळजवळ अप्पर आणि लोअर दोन्ही शॅडो एकसारखे असतात. हे एक विशिष्ट एंट्री किंवा एक्झिट पॉइंट बरोबर ट्रेडिंगचा सिग्नल देऊ शकत नाही, पण ते आत्ता मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे याची उपयोगी माहिती मात्र नक्की देऊ शकतात. तर हे सगळे होते हे सिंगल कॅन्डल स्टिक पॅटर्नचे काही प्रकार, हे आपण आत्ता थोडक्यात पाहिले. ओके, आत्ता आपण जे काही पॅटर्न समजून घेतले आहे त्यामुळे ट्रेडरला मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट पॉइंट बद्दल अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. अशा प्रकारे सिंगल कॅन्डल स्टिक पॅटर्न एकाच कॅन्डलद्वारे जनरली तयार केले जातात. आपण मगाशीच पाहिलं ट्रेडर काय करतो, सामान्यतः सिंगल कॅन्डल स्टिक पॅटर्न ओळखण्यासाठी एका दिवसाचं टाइम फ्रेम निवडतो, एका दिवसाचा कॅन्डल स्टिक चार्ट वापरतो. जे चार्ट आहे, हे जे पॅटर्न आहे, हे जपानी कॅन्डल स्टिकचं फॉर्मेशन आहे. तर हे सगळं आहे कॅन्डल स्टिक पॅटर्न बद्दल. तुम्ही याचा वापर करून डेफिनेटली चांगला ट्रेड घेऊ शकता. कुठल्या ठिकाणी एंट्री घ्यायची, कुठल्या ठिकाणी एक्झिट घ्यायची, हे या कॅन्डलच्या फॉर्मेशन वरनं तुम्हाला डेफिनेटली कळेल आणि तुम्हाला नुकसान तर डेफिनेटली होणार नाही याचे नक्की तुम्ही खबरदारी घ्या. मला आता हे कळालं का मित्रांनो? काही शंका असतील तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये टाका, मी पर्सनली त्या शंकांचे निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद, तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ आवडला असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लाईक बटनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ट्रेडिंग रिलेटेड कुठल्याही विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, मी त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. परत भेटू नवीन व्हिडिओ बरोबर, नवीन शिकण्याच्या उमेदी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.